निसर्ग म्हटलं की आपल्या समोर एक सुंदर असं चित्र उभं राहतं। ते हिरव्या घनदाट झाडांसोबत ऐकू येणारा पक्ष्यांचा किलबिलाट आणि मनाला मोहणारा आवाज। आणि हीच शांतता, हा सुरेल आवाज अनुभवण्यासाठी आता मुंबई उपनगरातील लोकांना फार लांब जावे लागणार नाही। मुलुंडमध्ये 4.5 एकर भूखंडावर लवकरच उभारण्यात येणार आहे भव्य बर्ड पार्क। अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटने यासाठी जागा देण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे। याआधी या जागेवर फक्त उद्यानाचे रिझर्वेशन होते, मात्र आता ते बदलून बर्ड पार्कसाठी रिझर्वेशन करण्यात आले आहे। त्यामुळे पुढच्या 1.5 महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे। भायखळ्यातील राणी बागेनंतर मुंबई उपनगरात उभारले जाणारे हे पहिलेच बर्ड पार्क असणार आहे। साधारणतः 300 पेक्षा अधिक पक्षी प्रजाती येथे पक्षीप्रेमींना पाहायला मिळणार आहेत। या प्रकल्पासाठी पालिकेकडून ड्राफ्ट टेंडरही लवकरच इश्यू करण्यात येणार आहेत। परिणामी मुंबई उपनगरातील पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। याबाबत आमदार मिहिर कोटेचा यांनी अधिक माहिती दिली। ते म्हणतायत की मुलुंडमधील नागरिकांसाठी आणि पर्यावरण प्रेमींसाठी हे बर्ड पार्क म्हणजे एक अनमोल भेट ठरणार आहे। सर्व प्रक्रिया संपलेली आहे। गेल्या 2 वर्षाआधी ही संकल्पना मी मांडली होती की इकडे या भूखंडावरती बर्ड पार्क पक्षी संग्रहालय व्हावं आणि इक्बाल सिंग चहल आयुक्त असताना याची इनिशियल मान्यता देण्यात आली होती। मग सर्व प्रक्रिया सुरू झाली। शेवटची जी प्रक्रिया होती की या पूर्ण 4.5 एकरी भूखंडाला जो गार्डनचा रिझर्वेशन होता ते बदली करून झू करायचा होता। ते झूचा रिझर्वेशन झालेला आहे। अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटकडनं त्याचं नोटिफिकेशन GR सुद्धा निघालेलं आहे आणि आता बर्ड पार्कचा जेवढी प्रक्रिया होती ती संपलेली आहे। येणाऱ्या 8-10 दिवसात आता याचा ड्राफ्ट टेंडर सुद्धा महानगरपालिका बाहेर काढणार आणि जवळपास 1.5 ते 2 महिन्यात याचा भूमिपूजन आपण करू शकणार। तो काळ पण येणार लवकरच। एक स्वप्न जो पाहिलेला होता की उत्तर पूर्व मुंबईमध्ये नागरिकांसाठी, पर्यटकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, पक्षी प्रेमींसाठी एक सुंदर पक्षीगृह हे मुंबईत पहिल्यांदा होणार आहे। आणि भायखळाचा जो आपला राणीचा बाग आहे ते ब्रिटिशकालीन आहे। 110 वर्षाआधी इंग्रजांनी तो झू बनवला होता। त्यानंतर हे पहिलं पशुपक्षी संग्रहालय मुंबईमध्ये होणार आहे आणि हे प्युअरली पक्षी संग्रहालय होणार आहे। म्हणजे आमच्या सर्वांसाठी हे खूप खूप आनंदाचा क्षण आहे, कारण जो स्वप्न 2 वर्षाआधी मी पाहिलं होतं ते आता खरं होणार आहे। आणि मुलुंडकरांना एक नैसर्गिक सौंदर्य, त्याचसोबत 206 वेगवेगळे पक्षी या पक्षी संग्रहालयात तुम्हाला बघायला भेटतील। तर लवकरच मुलुंडमध्ये उभारल्या जाणाऱ्या या बर्ड पार्कमुळे मुंबई उपनगरातील नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात रमण्याचा नवा अनुभव मिळणार आहे आणि शहराच्या गजबजाटातही निसर्गाचा एक सुगंधी श्वास घेता येणार आहे। विद्या अमृतकार, शहर मुंबई।